विद्यार्थ्यांनो, यापूर्वी तुम्ही बीजगणितीय अभिव्यक्तींची बेरीज, वजाबाकी आणि गुणाकाराबद्दल शिकलात. आज या भागात आपण ओळखी पाहणार आहोत. जर समीकरण त्यातील चलांच्या सर्व मूल्यांसाठी खरे असेल तर त्याला ओळखी करता म्हणतात. बीजगणितीय अभिज्ञापक हे एक समीकरण आहे जिथे समीकरणाच्या डाव्या बाजूचे मूल्य सर्व चल मूल्यांसाठी समीकरणाच्या उजव्या बाजूच्या मूल्याइतके असते. आपल्याकडे अनेक मानक अभिज्ञा पद आहेत जे आपण गणिताच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये वापरू शकतो. सर्व मानक ओळखी द्विपदी विधानाद्वारे मिळवल्या जातात. ज्या बीजगणितीय समीकरणात त्या चलाच्या सर्व मूल्यांचा संदर्भ असतो त्याला बीजगणितीय अभिज्ञापक म्हणतात. ते बहुपदींचे अवयव काढण्यासाठी देखील वापरले जाते. अशा प्रकारे बीजगणितीय अभिज्ञापकांचा वापर गणना करण्यासाठी आणि विविध बहुपदी सोडवण्यासाठी केला जातो. तुम्ही लहान वर्गात काही बीजगणितीय ओळखींबद्दल शिकला असाल. या वर्गात तुम्ही या संकल्पनांमध्ये सुधारणा कराल आणि तुमचे शिक्षण वाढवाल. शिकण्याचे उद्देश. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही हे करू शकाल. ओळखी समजून घेणे, ओळखींचे उपयोग, मानक ओळखी. a अधिक b चा वर्ग बरोबर a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. a वजा b चा वर्ग बरोबर a चा वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. a अधिक b एका कंसामध्ये a वजा b एका कंसामध्ये बरोबर a चा वर्ग वजा b चा वर्ग. उपयुक्त ओळखी. x अधिक a x अधिक b बरोबर x चा वर्ग अधिक a अधिक b कंसाच्या बाहेर x अधिक ab. या धड्यातील सांकेतिक शब्द बीजगणितीय अभिव्यक्ती. स्थिर, चल, गुणांक, ओळख, मानक ओळख, घन ओळख, ओळख. ओळख म्हणजे अशी समानता जी चलांच्या सर्व मूल्यांसाठी खरी असते. किंवा ओळख म्हणजे समानता चिन्हांच्या बरोबर दोन्ही बाजूंच्या पदावली एकसारख्या असतात. उदाहरण. समता x अधिक 2 x अधिक 3 बरोबर x चा वर्ग अधिक 5x अधिक 6 विचारात घ्या. चला x बरोबर 2 साठी दोन्ही बाजूंचे मूल्यांक करूया. x बरोबर 2 साठी LHS x अधिक 2 एका कंसामध्ये x अधिक 3 एका कंसामध्ये
बरोबर 2 अधिक 2, दुसऱ्या कंसामध्ये 2 अधिक 3, बरोबर 4 आणि 5 बरोबर 4 गुणिले 5 बरोबर 20. RHS x चा वर्ग अधिक 5x अधिक 6 एका कंसामध्ये बरोबर 2 चा वर्ग अधिक 5 गुणिले 2 अधिक 6, बरोबर 4 अधिक 10 अधिक 6 बरोबर 20. अशा प्रकारे x बरोबर 2k साठी LHS बरोबर RHS, जिथे k ची किंमत बरोबर 1, 2, 3, 4 इत्यादी. समीकरणे आणि ओळखी वेगवेगळ्या असतात. समीकरणे फक्त चलाच्या विशिष्ट मूल्यांसाठी खरी असतात, परंतु चलाच्या सर्व मूल्यांसाठी खरी असतात. एक बिनशर्त समीकरण जे त्याच्या चलाच्या सर्व मूल्यांसाठी खरे असते त्याला ओळख म्हणतात. एक समीकरण त्यातील चलाच्या फक्त काही विशिष्ट मूल्यांसाठी खरे असते, ते चलाच्या सर्व मूल्यांसाठी खरे नसते. मानक ओळख. ओळख 1. a अधिक b चा वर्ग बरोबर a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. पूर्वा. आमच्याकडे आहे a अधिक b चा वर्ग बरोबर a अधिक b a अधिक b. a अधिक b चा वर्ग बरोबर a कंसामध्ये a अधिक b अधिक b कंसामध्ये a अधिक b. a अधिक b चा वर्ग बरोबर a चा वर्ग अधिक 2ab अधिक ba अधिक b चा वर्ग. a अधिक b चा वर्ग बरोबर a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. ओळख 2. a वजा b चा वर्ग बरोबर a चा वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. पूर्वा. आमच्याकडे आहे a वजा b चा वर्ग बरोबर a वजा b एका कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये a वजा b. a अधिक b चा वर्ग बरोबर a कंसामध्ये a वजा b वजा b कंसामध्ये a वजा b. आता आपल्याकडे पुढचे पाऊल आहे. ओळख 3. a अधिक b एका कंसामध्ये a वजा b दुसऱ्या कंसामध्ये बरोबर a चा वर्ग वजा b चा वर्ग. पुरावा. आमच्याकडे आहे a अधिक b एका कंसामध्ये a वजा b दुसऱ्या कंसामध्ये
बरोबर ए कंसामध्ये ए वजा बी अधिक बी ए वजा बी. कंसामध्ये ए अधिक बी एका कंसामध्ये ए वजा बी दुसऱ्या कंसामध्ये, बरोबर ए कंसामध्ये ए वजा बी अधिक बी कंसामध्ये ए वजा बी. ए अधिक बी एका कंसामध्ये ए वजा बी दुसऱ्या कंसामध्ये, बरोबर ए चा वर्ग वजा ए बी अधिक बी ए वजा बी चा वर्ग. ए अधिक बी एका कंसामध्ये ए वजा बी एका कंसामध्ये, बरोबर ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. एक उपयुक्त ओळख. एक्स अधिक ए एका कंसामध्ये एक्स अधिक बी दुसऱ्या कंसामध्ये, बरोबर एक्स चा वर्ग अधिक कंसामध्ये ए अधिक बी एक्स अधिक ए बी. एक्स अधिक ए एका कंसामध्ये एक्स अधिक बी दुसऱ्या कंसामध्ये, बरोबर एक्स कंसामध्ये एक्स अधिक बी अधिक ए कंसामध्ये एक्स अधिक बी. बरोबर एक्स चा वर्ग अधिक एक्स बी अधिक ए एक्स अधिक ए बी. खालच्या ओळीमध्ये एक्स चा वर्ग अधिक बी एक्स अधिक ए एक्स अधिक ए बी, बरोबर एक्स चा वर्ग अधिक कंसामध्ये ए अधिक बी एक्स अधिक ए बी. ओळख लागू करणे. ओळख वापरून शोधा उदाहरण. जे कंसामध्ये ए अधिक बी कंस बंद बाहेर 2 बरोबर ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग अधिक 2 ए बी या स्वरूपात आहे. जिथे ए चा वर्ग कंसामध्ये 2x बाहेर 2 आहे आणि ए बी म्हणजे 2x आणि 3y कंसामध्ये 2x कंसाच्या बाहेर 2 म्हणजे आपल्याला 4 गुणिले 2 मिळते. 2 कंसामध्ये 2x म्हणजे 4x आणि 2 कंसामध्ये 3y म्हणजे 6y. एकूण आम्हाला 12xy मिळतात. 3y कंसामध्ये कंसाच्या बाहेर 2 आपल्याला 9y चा वर्ग देतो. कंसामध्ये 4p वजा 3q कंसाच्या बाहेर 2 येथे हे कंसामध्ये a वजा b कंसाच्या बाहेर 2 च्या स्वरूपात आहे. आणि सूत्र कंसामध्ये a वजा b कंसाच्या बाहेर 2 बरोबर a चा वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. आता मूल्ये बदला. जिथे a चा वर्ग कंसामध्ये 4p चा वर्ग वजा 2 कंसामध्ये 4p दुसऱ्या कंसामध्ये 3q आहे आणि b चा वर्ग म्हणजे 3q चा वर्ग. मूल्य बदलल्यानंतर कंसामध्ये 4p चा वर्ग साठी आपल्याला 16p चा वर्ग मिळते. 2 कंसामध्ये 4p म्हणजे 8p 2 कंसामध्ये 3q कंसाच्या बाहेर 24pq देते. कंसामध्ये 3q चा वर्ग आपल्याला 9q चा वर्ग देते. कंसामध्ये 4x अधिक 5y एका कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये 4x वजा 5y हे कंसामध्ये a अधिक b दुसऱ्या कंसामध्ये a वजा b च्या स्वरूपात आहे. सूत्र कंसामध्ये a अधिक b एका कंसामध्ये a वजा b दुसऱ्या कंसामध्ये बरोबर a चा वर्ग वजा b चा वर्ग. मूल्य बदलणे.
जिथे a चा वर्ग कंसामध्ये 4x वर्ग आहे वजा 5y वर्ग हे b वर्गाचे मूल्य आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर आपल्याला 16 असे 42 मिळते. 16 गुणिले 2 वजा 5y वर्ग. ओळख वापरा. उदाहरण x अधिक a x अधिक b बरोबर x चा वर्ग अधिक a अधिक b x अधिक ab. 401 गुणिले 402. 401 गुणिले 402 बरोबर 400 अधिक 1 गुणिले 400 अधिक 2. बरोबर 400 चा वर्ग अधिक 1 अधिक 2 कंसामध्ये गुणिले 400 अधिक 1 गुणिले 2. एक 1,60,000 अधिक 1200 अधिक 2. 1,61,202. उदाहरण जर x वजा 1 भागिले x बरोबर 9 x वर्ग अधिक 1 भागिले x चा वर्ग चे मूल्य शोधा. आमच्याकडे आहे x वजा 1 भागिले x बरोबर 9 बरोबर x वजा 1 भागिले x पूर्ण कंसाचा वर्ग बरोबर 9 चा वर्ग. बरोबर x चा वर्ग वजा 2 गुणिले x गुणिले 1 भागिले x अधिक 1 भागिले x चा वर्ग बरोबर 81. x चा वर्ग वजा 2 अधिक 1 भागिले x चा वर्ग बरोबर 81. x चा वर्ग अधिक 1 भागिले x चा वर्ग बरोबर 81 अधिक 2 बरोबर x चा वर्ग अधिक 1 भागिले x चा वर्ग बरोबर 83. उदाहरण खालील प्रत्येक उत्पादन मिळवण्यासाठी योग्य ओळख वापरा. पहिला कंसामध्ये y अधिक 1 एका कंसामध्ये दुसऱ्या y अधिक 1 दुसऱ्या कंसामध्ये. उपाय y अधिक 1 एका कंसामध्ये y अधिक 1 बरोबर y अधिक 1 चा वर्ग. आता a अधिक b चा वर्ग बरोबर a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग बरोबर y चा वर्ग अधिक 2y अधिक 1. दुसरे 2x अधिक 1 एका कंसामध्ये आणि 2x वजा 1 एका कंसामध्ये. उपाय आता
ए अधिक बी एका कंसामध्ये ए वजा बी दुसऱ्या कंसामध्ये बरोबर ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. 2x अधिक 1 एका कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये 2x वजा 1 बरोबर 4x चा वर्ग वजा 1. 3 2z वजा 3 एका कंसामध्ये 2z वजा 3. उपाय 2z वजा 3 एका कंसामध्ये 2z वजा 3 बरोबर 2z वजा 3 कंसाच्या बाहेर 2. आता म्हणून a वजा b चा वर्ग बरोबर a चा वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग बरोबर 4z चा वर्ग वजा 12z अधिक 9. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. मानक ओळखी. a अधिक b चा वर्ग बरोबर a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. a वजा b चा वर्ग बरोबर a चा वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. a अधिक b a वजा b बरोबर a चा वर्ग वजा b चा वर्ग. उपयुक्त ओळखी. x अधिक a x अधिक b बरोबर x चा वर्ग अधिक a अधिक b गुणिले a अधिक ab. जर x हा कोणताही चल असेल आणि m आणि n हे धनपूर्णांक असतील तर x च्या डोक्यावरती m गुणिले x च्या डोक्यावरती n बरोबर x च्या डोक्यावरती m अधिक n.